अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. यवत ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था, रुग्ण आणि नातेवाईकांच्या आरोग्याशी खेळ. विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं प्रशासनाला निवेदन. तात्काळ दुरुस्ती आणि स्वच्छतेची जोरदार मागणी. यवत प्रतिनिधी अविनाश लोंढे. दौंड तालुक्यातील यवत येथील ग्रामीण रुग्णालयाला सध्या प्रचंड अवकाळा आली असून रुग्णालयाची झालेली बिकट अवस्था पाहता हे आरोग्य केंद्र आहे की आजार पसरवणारे केंद्र, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि रुग्णांकडून उपस्थित केला जातो आहे. रुग्णालयाच्या आवारातील अस्वच्छता, मोडकळी झालेली इमारत आणि तुंबलेली शौचालये यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. परिसरात गवताचे साम्राज्य आणि डासांचा प्रचंड प्रादुर्भाव. रुग्णालयाच्या सभोवताली मोठ्या प्रमाणावर रान, गवत आणि झाडाझुडपं वाढलेली आहेत. त्यामुळे रुग्णालय परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असून डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आरोग्य मिळण्याऐवजी नवे आजार घरी घेऊन जाण्याची वेळ आली आहे. आवारातील गवताची कापणी करून औषध फवारणी करण्याची साधी तस्ती प्रशासनाकडून घेतली जात नाही. भिंतींना तडे, अपघाताची टांगती तलवार. इमारतीची अवस्था अत्यंत बिकट झाली असून अनेक ठिकाणच्या भिंतींना मोठे तडे गेले आहेत. छताचे आणि भिंतींचे प्लास्टर गळून पडत आहे. हे सिमेंटचे तुकडे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या अंगावर पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. रुग्णालयातील शौचालयांची दुरावस्था तर सीमा पार झाली. टॉयलेट सीट्स फुटलेल्या अवस्थेत असून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने तेथे घाण तुंबून राहते. वॉश बेसिनचे पाईप चॉकअप झाले असून नळ आणि इतर सुविधांची नासधूस झाली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड दुर्गंधीमुळे रुग्णांना आणि त्यांच्या सोबतीला असलेल्या नातेवाईकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. गोरगरीब रुग्णांना मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी हे रुग्णालय उभारण्यात आलेलं आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे याची दुरावस्था झाली आहे. यावर तातडीनं उपाययोजना करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. प्रशासनाकडे केलेल्या मुख्य मागण्या: स्वच्छता आणि फवारणी. रुग्णालय परिसराची तात्काळ स्वच्छता करून डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात यावी. स्ट्रक्चरल ऑडिट आणि दुरुस्ती. इमारतीचे तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक भागांची दुरुस्ती करावी. ड्रेनेज आणि शौचालयांची दुरुस्ती. शौचालय आणि ड्रेनेज पाईपलाईनची दुरुस्ती करून कायमस्वरूपी स्वच्छतेची सोय करावी. जर प्रशासनाने या मागण्यांकडे तात्काळ लक्ष दिले नाही तर यवत ग्रामस्थ आणि रुग्णांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. यावेळी दत्तात्रय डाडर, पुणे जिल्हा अध्यक्ष, झोपडपट्टी सुरक्षा दल, संजय आडगळे, मातंग आघाडी, दौंड किरण भाऊ काळे, संपर्क प्रमुख आणि संघटक, दौंड तालुका वंचित बहुजन आघाडी, दत्तात्रय लोंढे, दौंड तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, काळूराम शेंडगे, मातंग नवनिर्माण सेना, मंगेश रायकर, सामाजिक कार्यकर्ते. निवेदन देताना विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज या ठिकाणी यवत शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे पेशंटची आमच्या संघटनेकडे झोपडपट्टी सुरक्षा दल, RPI, मातंग आघाडी, वंचित बहुजन आघाडी, मातंग नवनिर्माण सेना अशा संघटनाकडे एक पत्राद्वारे मागणी आली की या रुग्णालयाच्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरले असल्याकारणाने पावसाळ्याच्या दिवसामध्ये डासांची उत्पत्ती होऊन संसर्गजन्य रोगाला सामोरे जावे लागतं. आता सांगायची खेदाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी उपचार घ्यायला लोक येतात त्याच ठिकाणी जर मच्छर चावून साथीचे आजार पसरत असतील तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. सरकारी दवाखान्याचं जे व्यवस्थापन असेल, आज आम्हाला अधीक्षक भेटले श्री पत्की सर, यांच्याशी या गोष्टीवर साधक बाधक अशी चर्चा झाली आणि चर्चेबद्दल त्यांनी एक मागणी केली की थोडं मनुष्यबळ असावं. तात्काळ ग्रामपंचायतला संपर्क साधून ग्रामपंचायतीशीही संपर्क झाला आणि सरपंचांनीही मान्यता दिली की आम्ही ग्रामपंचायतचे कर्मचारी त्याचप्रमाणे काय लागेल ते साधने उपलब्ध करून देऊ. बाहेरची स्वच्छता तर होईल हे 100% या ठिकाणी खात्री देण्यात आली. परंतु रुग्णालयाच्या आतमधील जे शौचालय असतील, स्वच्छतागृह असतील किंवा वॉश बेसिन असेल, या परिसरातली स्वच्छता होणे तात्काळ गरजेचं आहे आणि याची काळजी पेशंटने पण घ्यावी. ही गोष्ट आम्हाला पण मान्य आहे.
आपलं जर पेशंट असेल तर पेशंटनी काळजी घ्यावी. परंतु सरकारी दवाखान्याचा जो स्टाफ आहे, वार्ड बॉय असतील, नर्सेस असतील, यांनी या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे आणि अशी तक्रार परत येता कामा नये. आज आम्ही साधक बाधक चर्चा करून 3 दिवसात जर याच्यावर पर्याय निघाला नाही तर या तिन्ही संघटनांच्या वतीने या ठिकाणी तीव्रपणे आंदोलन छेडण्यात येईल अशी या ठिकाणी आम्ही वॉर्निंग दिलेली आहे आणि विनंती पण केलेली आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. ग्रामीण रुग्णालय यवत या ठिकाणी आपले सर्वच या भागातील विविध संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत. या ठिकाणी पेशंटच्या काही समस्या होत्या, म्हणजे अस्वच्छता होती. त्या संदर्भात डॉक्टरांशी या ठिकाणी चर्चा केली. पत्नी डॉक्टरांशी चर्चा करून त्या ठिकाणी त्यांना संघटनेच्या वतीनं सर्व संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं आणि त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका डॉक्टरांनी घेतली आणि पुढच्या काही ज्या अडचणीत पेशंटच्या संदर्भातल्या ते सोडवण्याची या ठिकाणी आम्हाला संघटनेला ग्वाही दिली. दोन शब्द फक्त आलतं म्हणून सांगा. हे घेतोय